मोदीजींना 2019 साली ज्यावेळी 2/3 बहुमत हे आपण दिलं, या भारतानं दिलं, पहिला मौका मिळाल्याबरोबर माननीय मोदीजींनी संविधान संशोधन केलं आणि पहिल्यांदा भारताच्या संविधानामध्ये महिलांना 33% आरक्षण देण्याचा निर्णय हा माननीय मोदीजींनी घेतला। आता काही बोलघेवडे लोक 2023चं माझं ट्विट दाखवतात आणि म्हणतात 2023 मध्ये जर महिला आरक्षण मिळालं होतं तर मग आता पुन्हा बिल आणण्याची आवश्यकता काय होती। झोपलेल्याला जागं करता येतं, पण झोपेचं सोंग घेऊन जे बसले आहेत त्यांना जागं करता येत नाही। हे झोपेचं सोंग घेऊन बसलेले जे काही लांडगे आहेत, ज्यांना या ठिकाणी महिलांचं आरक्षण नको आहे, त्यांना हे माहिती आहे, अरे 2023 साली महिला आरक्षणाचं विधेयक आलं, त्यावेळी त्यांना हे माहिती होतं की एनडीए कडे 2/3 मेजॉरिटी आहे, आपण मत दिलं नाही तरीही बिल पास होणार। मुकाट्याने सर्वांनी त्याला समर्थन दिलं आणि ते बिल पास झालं आणि संविधान संशोधन होऊन महिलांना आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा झाला।